माझ्या बालमित्रांनो, चला ऐकूया, गाऊया. या गीतमालिकेतील आजचं गाणं आहे एक निसर्ग कविता. शहरातल्या गजबजाटात आपण निसर्गातले मधुर आवाज ऐकायचं पूर्ण विसरून गेलो आहोत. खरं तर अधूनमधून एखाद दिवस तरी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला हवं, हो की नाही? त्यातून मनाला मिळणारी प्रसन्नता अनुभवायला हवी. हे आजचं गाणं ऐकलं ना की तुम्हाला सुद्धा असंच वाटेल बरं का. कवयित्री गौरी कुलकर्णी यांची ही खूप सुंदर कविता आहे. त्यांनी या कवितेत निरनिराळे नादमय शब्द वापरलेत आणि त्या शब्दांची द्विरुक्ती वापरली आहे. ती मला खूप खूप आवडली. झऱ्याचा झुळझुळ नाद, पावसाची रिमझिम, झाडाच्या पानांची सळसळ, रानपाखरांची रुणझुणू गाणी, चिमण्यांची चिवचिव, हे सगळे मधुर आवाज ऐकण्यासाठी तुम्हाला थोडंसं शहरी गजबजाटातून दूर जावं लागेल. तो निसर्ग आपल्याला नेहमी साथ घालत असतो. एकदा का तुम्ही हा सुखद अनुभव घेतलात ना की पुन्हा पुन्हा तुम्हाला तिकडे जावंसं वाटेल आणि या निसर्ग संगीताचा तुम्हाला एक वेगळाच आनंद नक्की मिळेल. आता या गाण्याच्या संगीताबाबत सांगते. कोणत्याही गाण्याचं जे स्पेलिंग म्हणजे नोटेशन असतं ना, ते सारे ग म प ध नि अशा 7 सुरांमध्ये असतं. हे तुम्हाला ऐकून माहीत असेल. सुरुवातीला या 7 शुद्ध स्वरांचे निरनिराळे पॅटर्न्स म्हणजे अलंकार शिकवले जातात. असे 3-3 स्वरांचे छोटे छोटे समूह आणि त्यांची द्विरुक्ती म्हणजे रिपिटेशन्स गाण्याच्या चालीतही मी वापरली आहे. सा रे ग रे ग पा म ग रे ग ग म प म प नी ध प म प प म ग रे ग सा रे